आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न झालाय। एका अज्ञात महिलेने हा प्रयत्न केल्याचं कळतं। मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर हा तोडफोडीचा प्रयत्न झाला। या महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांची नेमप्लेट काढून फेकण्यात आली। विशेष म्हणजे पास न काढताच सचिव गेटने संबंधित महिला मंत्रालयात पोहोचली होती असं आता प्राथमिक तपासात समोर आलंय। यामुळे मंत्रालय सुरक्षेतली एक मोठी चूक समोर आली आहे। दरम्यान या महिलेची ओळख पटली, मात्र पोलिसांनी ओळख उघड करण्यास तुर्तास नकार दिलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर असणाऱ्या पार्टीची एका अज्ञात महिलेकडून काल 6:45 सुमारास आपल्याला तोडफोड करताना ही महिला पाहायला मिळते। या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर ही महिला 6:45 सुमारास आपल्याला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर जी त्यांच्या नावाची पाठी होती, ह्या पाठीची तिने तोडफोड केली। मात्र या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाहीये। काल रात्रीच या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाने या महिलेविरोधात तक्रार नोंदवलेली आहे। मात्र गेल्या 24 तासापासून ही नेमकी महिला कोण आहे, या महिलेचं बॅकग्राऊंड काय आहे, नेमकी या महिलेने तोडफोड का केली, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र या महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाहीये किंवा काल या ठिकाणी पोलीस कर्मचारी असल्या कारणामुळे ह्या महिलेला ते पोलीस कर्मचारी आपल्याला पकडू शकले नाहीत, अशी देखील आपल्याला माहिती मिळते। मात्र अद्याप मंत्रालयातले पोलीस कर्मचारी आणि नरिमन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या महिलेचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मंत्रालय, मुंबई। मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू। विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजे। अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं। एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस म्हणलं जातं, तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं। तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिल्लवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आले, पण हे जर चित्र असेल तर मग संपूर्ण व्यवस्थेवरच फार मोठं प्रश्नचिन्ह हे लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे।